कोंबड्याची मधुरपारी काढण्याचा
सारे गोकुळात आलेली काही गुरांच्या गोट्याचे नंबर आलं म्हणून एकदम प्रसन्न झाला आहे. कोकिळेच्या मधुस्वराने सारे गोकुळ भरून गेलं. अगं राधे, यमुना तीरी पाण्याची जाता पहरलेली हरियाली पाहून मन तसं एकदम पहरून गेलं आहे गं. अगं पण काय नो आपण सारे जणी 5 मिनिट करून व्याजाचे माल घेऊन बाजार चालत करूया. पण कुणाला बाजाराची वाट माहित आहे का गं? अगं राधे, मला तर मुलीच नाही ठाऊक. अगं पोरीनो, तुम्हाला ठाऊक आहे का? अगं राधे, मग कसं व्हायचं? बाजारी जायचं म्हटलं तर आपल्यासोबत वाट दाखवायला कोणतरी शहाणा माणूस हवं की नाही गं? अगं हो गं. अगं तुझ्या कोण ओळखीत असेल तर बघ ना. अगं हा, आठवलं गं, ती वंचाळीतली मावशी आहे बघ. तिला हाक मार पाहू गं. आली तर बरी, नंतर पाहू कोणतरी दुसरी. ठीक आहे मी तर मारते. मावशी, अगे मावशी. अगं काय ग काय? अगं आपल्या बाजारला जायचंय. अगं काय म्हणतेस काय? हो गं. अगं बाजाराला जायचं म्हणते हो मावशी. आणि मी पाहिजेच का ग? अगं हो मावशी. इश्श आल्या पोरीने मला आरोळ दिली गडबड माझी झाली या पोरीने मला आरोळ दिली गडबड माझी झाली मग नऊवारी साडी नेसून भारी मावशी तुमची आली आता नऊवारी साडी नेसून भारी मावशी तुमची आली बया बया काय तो बघतोय बघ माझ्याकडे कसा तो बघ लागला बघ कसा बघतोय टुकू तुझ्यामुळे गडबड झाली अगे राधे अगं तू हाका मारली तर सांगितलं नाही मावशी ते राहते आज तू खूप सुंदर दिसते. बाई बाई लागली हिची पण मला अगं मी सुंदर दिसते काय म्हणतेस काय अगं पण तुला ही साडी पण दिली. आली माझ्या सणीवर स्वतःच ठेवायचं दाखवली सचिन बुवांचं बघायचं वाटतं
अगं ही साडी आहे ना, खरंच सांगू मी तुला दिली. मावशी सांग की लवकर. अगं मला आहे ना लाज वाटते. अगं मावशी लवकर सांग ना. अगं ही साडी आहे ना, ते अक्षय पाटील आहेत ना, त्यांनी घेतली. आहेत का कुठे? आहेत ना? तुला ब्लाऊज तरी दिलं. आजी माझ्या परत जाऊ तू. आता हे ब्लाऊज आहेत ना, ते सागर पाष्टे आहेत ना, त्यांच्या बायकोने शिवून दिले. अगं मावशी ते पण राहते. हे मंगळसूत्र कोणी दिलं ग? हे मात्र तू विचारू नको, हे माझ्या नवऱ्याने दिलं नाही. अगं मावशी नाव काय त्यांचं? आता तुला काय करायचंय? माझा नवरा आहे तो, मी घेईन नाव. तू म्हणतेच कोणी दिला ते सांगायला पाहिजे. हो मावशी. बघ खरं सांगू, अगं हे मंगळसूत्र आहे ना, ते कांचन पाटील आहेत ना, त्यांनी दिलं. अगं ते पण आहे ना गपचूप, त्यांच्या पहिल्या बायकोला माहित नाही. अगं हो, अगं मी काय म्हणते, कांचन बुवा सांभाळू ना. मी काय म्हणते, अगं मला का हाक मारलं ते सांगितलं नाही. अगं आम्ही पोरी मिळून बाजारात चाललो. अगं बाजारी जायचं. हो मावशी. अगं जायचं खरं, पण कोणत्या प्रकारचा माल घेत नाही सांगितलं पाहिजे. तुला सांगितलंच पाहिजे. अगं नाही तर आपल्या मालाची विक्री कशी होणार बघ. ऐक तर मग. अगं सांग तर मग. अवघड आहे मथुरेचा घाट. अवघड आहे मथुरेचा घाट. मी केला शृंगार ताट आणि घेतला बघ जायचं. खूपच सुंदर हो पाटी. ही अप्सरा दिसते. तू काय घेतलं? सांगितलं पाहिजे. अगं हो तू पण सांगितलं पाहिजे. तिथंच माझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्या गजरा. अगं बघतील नाही तर काय, आता कागदाच काढून ठेवलं की आता. तिथंच माझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्याकडे गजरा. नसते मला असून माझ्या माठात थंडगार फुल. नशीब थंडगार घेतलं, गरम घेतलं असतं ना, तर ते कांचन परत धावत आले असते. हो पाटी. हा आला कोकणचा दिवटा. अगं ही कोण? अगं मावशी ये ना बाजारात पहिल्यांदा नाही बघ. अगं बाजारात पहिल्यांदाच आले, खरोखर गोड दिसते. अगं हिचं नाव काय? मावशी इथं नाव आहे ना. खरंच सुंदर दिसते ना. अगं तू काय घेतलं? अगं मी बघितले ताक. अगं तू ताक घेतलं, मग जाऊन सगळ्यांच्या समोर वाट. अगं नमस्कार करायला काही पण आहे हो पाटी. ये बाई. अगं तू काय घेतलंस? मावशी खरं सांगू? अगं खरंच सांग. मावशी मी की नाही लस्सी घेतलंय. काय घेतली? लस्सी. लस्सी. आणि ती ग कुणाची? अगं लस्सी काय म्हणतेस कोणाची? अगं लस्सी. हा अगं ती कुणाची? आता काय तू मावशी बाय म्हातारी. अगं ती लस्सी सागर कोणाची आहे? अगं सहज सांगायचं हो पाठी. लस्सी घेतली. बाई बाई तू काय घेतलं ग? अगं मावशी सांगितलंच पाहिजे का अगं गं? हो सांगितलंच पाहिजे. अगं तर ऐक तर मग. अगं सांग तर मग. सांगते हा. सांग हा. माठ माझा मातीचा. माठ माझा मातीचा. माठ माझा मातीचा. घाट आहे वळणाचा. घाट हे वळणाचा. साज माझा सोन्याचा आणि मार माझा दह्याचा. एवढा गट्ट मान तुला सांगायला एवढ्या कशाला लागला हो पाटी. अरे राधे अगं चल लवकर जाऊ लवकर ये मावशी तुझ्यासाठी. ये मावशी तुझ्यासाठी एक केक माझ्या बाजूने आला आहे. प्रदीपला पाचते याचकडून एक केक माझ्या बाजूने आला आहे. त्याचं म्हणणं असं आहे, मावशीने माझं जबरदस्त असं नाव घ्यायचंय. प्रदीप पाचते. प्रदीप प्रतिभरावांचं नाव घेत्या. प्रतिभा दिसत नाही तुम्ही इकडे? जाऊ दिला घरी.
प्रतिप्रमाणचं नाव घेत्या खणखण कुद्या मळमळ माती मळलेल्या माती दुपारले काम सासूबाईंच्या पटी अक्काबाईंच्या पटी जलमले राम राम नाही म्हटले नाव नाही घेतले 32 पानं 32 सुपारी तेला लावला चुना पायात पंजन चालू कशी नाकात न वाकू कशी आणि प्रतिप्रमाणचं नाव घेते शिवशंभो वाळ नमनातली मावशी शिवशंभो अरे राधे आता काय झालं मावशी? अगं बाजारात जायचं ना हो चल. अगं मावशी घेतलं काय दिसतं का सांगितलं ना? अगं मी घेतलं काय त्याचं काही सांगायलाच पाहिजे हो मावशी. काय म्हणते अगं मग सांगते बघ अगं रातभर आम्ही दोघांनी घुसळले काय काय म्हणतेस मावशी? अगं मी प्रदीप रातभर आम्ही दोघांनी घुसळले अगं मग वरती आला फेर अगं ठिरग्या अगं रातभर आम्ही दोघांनी म्हणजे तुम्हाला नाही कळलं अगं नाही मावशी. अगं रातभर आम्ही दोघांनी घुसळले वरती आला फेस काढून टाकला आणि मग मी माझा माल झाला अगं काय म्हणाली? अगं हो प्रदीपराव रात्रभर माझ्याबरोबरच होते शिबाई. अगं शिवाय काय अगं रातभर आम्ही दोघांनी घुसळले म्हणजे तुला नाही माहिती अगं नाही मावशी. अगं दही होते अगं मग असं म्हण ना दही घुसळले. मला तू ऐकून तर घेशील अगं सांगशील तर तू. मग तू ऐकूनच घेतलं नाही अगं रातभर आम्ही दही घुसळले आणि जे ताक झाले ते मी घेतले अगं मग असं म्हण ना ताक घेतले. तुला काय वाटलं अगं मला काहीतरी वेडीच माहिती. आहे हो पाटी अगे राधी हा यमुनेचा काठ सहज आणि सोपा चढून जावा यासाठी शृंगार घेऊया ठीक आहे मावशी. गीत गातूया मंजुळ वारा दीन बहरू दियाला न्यारा गीत गातूया मंजुळ वारा दीन बहरू दियाला न्यारा सारा निसर्ग हर्षित झाला सप्तसुराने गाऊ सयानु जाऊ चला जाऊ बाजाराला सप्तसुराने गाऊ सयानु जाऊ चला जाऊ बाजाराला गीत गातूया मंजुळ वारा दिन बहरून आला न्यारा गीत गातूया मंजुळ वारा दिन बहरून आला न्यारा सारा निसर्ग हर्षित झाला सप्तसुराने गाऊ दयानु गाऊ चला जाऊ बाजाराला सप्तसुराने गाऊ दयानु गाऊ चला जाऊ बाजाराला यमुनातली घाटाला सावराग माठाला दोन सावरून सराग घाटवळणाचा दोन सावरून सराग घाटवळणाचा दोन सावरून सराग घाटवळणाचा आवरून ढग सयानु साधू सुंदराला जब सारा पहाडल्याला बहरून आला उशीर फार झाला